मी संजय वास्कर यांना विनंती करतोय की आदरणीय संजय आलिमकर यांचा शुभ सन्मान करायचा व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय संजय आलिमकर यांचा सन्मान इथे केला जातो. आयोजक संजय वास्कर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद जगदीश पाटील. सामना फक्त 4 षटकांचा असेल, लक्षात घ्या, कारण दुसऱ्या फेरीला इथं सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो नागाव विपक्ष दातिवली. नागाव संघाने नाणेफेक जिंकली आणि दातिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. बघा, हरकत नाही आहे, कारण स्वतः आमचे गुणलेखक कल्पेश पाटील नागावचेच आहेत. हरकत नाही आहे. बाळकृष्ण राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढतात. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र उशीर केला जातोय. तोपर्यंत इथं 2 धावा येत आहेत. दाफलकर अतुलने स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय. अतुल आणि प्रकाश ही सलामीची जोडी आपण पाहतो जय हनुमान दातिवली संघाची. बाळकृष्ण राईट आर्म राऊंड द विकेट. भाग फुटला गेले. इथे मात्र गणेशच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला जातोय आणि अतुल सारख्या फलंदाजाला इथं माघारी धाडले. ते गोलंदाज बाळकृष्णने पहिलेच प्राप्त केलंय 2 या धावसंख्येवर. क्रिकेट संघ शिळगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आलिमकर 11 चषक 2022 स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. चला, फलंदाजाने विनंती असेल ताबडतोब जा. मनोज खंडागळे येत आहेत. वन डाऊनचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. फार मोठी जबाबदारी असेल, कारण अतुल बाद झाल्यानंतर इथं जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण पहिला सामना 5 षटकांचा होता आणि दुसरा सामना आपण पाहतोय तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना हा फक्त 4 षटकांचा असेल. इथं 4 षटकांमध्ये तुम्हाला गणित बांधून फलंदाजी करावी लागेल, कारण 5 षटकांमध्ये संधी असते फलंदाजी करताना, मात्र 4 षटकांमध्ये तुम्हाला आराखडा आखूनच फलंदाजी करावी लागेल. बाळकृष्ण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बागपटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 1-3 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला, गोलंदाज आपण पाहतोय बाळकृष्ण. आतापर्यंत या गोलंदाजाने 3 चेंडू हाताळले, ते गडी बाद केल्याने फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी आमचे दीपक चौधरी काटे आणि संतोष पाटील घारुली हे 2 अनुभवी पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. समोर खेळता स्टँड अँड डिलिव्हर चेंडू 1 बाउन्स मारेच्या बाहेर फरार. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो दमदार चौकार. 4 धावा. प्रकाश नाईक एक आक्रमक फलंदाज. सातत्याने या फलंदाजानं आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान दिलंय. फलंदाजी करत असताना तोच फलंदाज स्ट्राईक एंडला चौकार आला त्यांच्या माध्यमातून.
3 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, मात्र चौथ्या चेंडूवर आपण पाहतोय प्रकाशच्या बॅटमध्ये चौकार आलाय. चांगली फलंदाजी प्रकाश. ऑन साईडला खेळतात, फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय. जनरल टच दिला फलंदाजाने, तोपर्यंत सिंगल 2 धावा आहेत धाव फलकर. बघा कशा पद्धतीने क्रिकेट खेळतात प्रकाश. मागच्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर आपण पाहिलं गोलंदाज चांगला चेंडू हाताळतोय, फक्त संत गतीने त्याचा सन्मान दिला आणि तोपर्यंत 2 धावा आहेत धाव फलकर. 9 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चांगली फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज प्रकाश नाईकच्या माध्यमातून. ऑन साईडला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक दूरवर, चेंडू बाउन्सी मारायचे बाहेर फरार. प्रकाश नाईकच्या बॅट मध्ये येतोय तो दुसरा चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला कामगिरीचा, तर मुख्य फलंदाज बाद झालेत अतुल पाटील, मात्र तो तरी सुद्धा 13 धावा आल्या त्या षटकामध्ये. महत्वाची बाब असेल, जमेची बाजू असेल दातुली संघासाठी. 1 बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतोय. खेळपट्टीवर 2 चांगले फलंदाज मनोज आणि प्रकाश यांना आपण पाहतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 18 चेंडू अजूनही बाकी असतील आणि 18 चेंडूंमध्ये तुम्हाला एक चांगली धावसंख्या इथे धाव फलकर सेट करावी लागेल, कारण समोरचा संघ आपण पाहतो नागाव संघ एक अतिशय चांगला संघ, बलाढ्य संघ. त्या संघाची 2 हात करतो हा जय हनुमान दातिवली संघ. एकाच ताकदीचे 2 संघ ते पाहायचंय. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो राजू मडवी. या गोलंदाजाचा वापर केला संघनायक मोतीराम पाटील यांनी. बघूया राजू मडवी कशा पद्धतीने षटक हाताळतात. तर खेळपट्टीवर आपण पाहतो स्ट्राईक एंडला मनोज आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज प्रकाश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि फलंदाज मात्र इथं धावचीच्या स्वरूपात धक्का लागतो तो दातिवली संघाला. दुसरा धक्का आणि फलंदाज मात्र इथं मनोज खंडागळे बॅक टू डगआउट. दोन बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. राजू मडवी आपण पाहतो दुसरे षटक घेऊन आला हा गोलंदाज. मात्र गोलंदाजानं नक्कीच सुरुवात चांगली केली, चांगली गोलंदाजी. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो शिरीष मात्र एक डावखुरा आक्रमक फलंदाज. आपल्या मुख्य संघासाठी भरपूर वर्ष चांगलं योगदान दिले तोच फलंदाज खेळपट्टीवर. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अष्टपैलू कामगिरी आपण पाहतो प्रकाश नाईक. खोल टप्प्याचा चेंडू फक्त सन्मान दिला, हलक्या हाताने खेळून काढलाय. पहिली धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार द्यावा लागेल, कारण क्षेत्ररक्षक आलेत. मित्रनाथ चांगले क्षेत्ररक्षण, चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. 14 धावा आपण पाहतो धाव फलकावर. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतो लाईव्ह कव्हरेज ओम साई MTCच्या माध्यमातून. आमचे अक्षय म्हात्रे असतील, कुणाल म्हात्रे असतील, भावेश ठाकरे असतील, अतिशय चांगलं प्रक्षेपण, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन बाद 14 अशी धावसंख्या. गोलंदाज तयार राजू मडवी, राईट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळतात बॅक टू बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातो. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, उत्तर दिले गोलंदाजानं. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतात, निर्धार चेंडूची समाप्ती होते. श्रीत म्हात्रे सारख्या अनुभवी फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज राजू मडवीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित, 14 धावा.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. बिग विकेट. फलंदाज शिरीष मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. जो फलंदाज नागाव संघाला अडचण ठरू शकला असता, घातक ठरू शकला असता, त्या फलंदाजाचा अडसर राजू मडवी या गोलंदाजाने दूर केला. कारण शिरीष मात्रे एक अनुभवी फलंदाज, आक्रमक विस्फोटक फलंदाज, सातत्याने फलंदाज धावांचा वेग वाढवण्याची क्षमता ठेवत असतो. मात्र तो फलंदाज इथं माघारी परतला आहे. 3 बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना फलंदाजी अतिशय खोलवर आहे दातिवली संघाची. मात्र 3 मुख्य फलंदाज बाद झालेत आणि इथून मात्र सत्यवान आणि प्रकाश या 2 फलंदाजांना जबाबदारी स्वीकारायला लागेल. कारण संघ अडचणीत सापडला आणि आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम या 2 फलंदाजांना करावं लागेल. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न अपील केली जाते. मात्र पंच तटस्थ. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, सातत्याने प्रेशर वाढवला जातोय. आतापर्यंत जर विचार केला तर राजू मडवी या गोलंदाजानं फक्त आणि फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केली आहे आणि चेंडू हाताळले ते 5. कशा पद्धतीने हा गोलंदाजी करतोय बघा. ते पहिल्या षटकात 13 धावा आल्या, मात्र 5 चेंडूंमध्ये या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. फटका फसला. यष्टीरक्षक स्वतः संघनायक मोतीराम पाटील. कोणतीही चूक होत नाहीये. मोठा धक्का बसलाय दातिवली संघाला आणि 4 बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो. आणि नक्कीच राजू मडवीसाठी टाळ्या व्हायलाच हव्यात. या षटकामध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1 आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिलं षटक दातिवली संघाच्या बाजूने राहिलं. 1 बाद 13 अशी चांगली स्थिती होती. मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, राजू मडवी या गोलंदाजाने जशी षटकाला सुरुवात केली तशी मात्र धाव संख्येला घरघर लागली. फक्त 1 धाव त्या षटकामध्ये आली आणि 2 महत्वाचे गडी बाद झाले. दोन षटकांचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धावफलकावर 4 बाद 14 धावा. राजू मडवीने फक्त 1 धावेचे षटक हाताळले, कमबॅक करून दिलं. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. गोलंदाज होते बाळकृष्ण. मात्र तदनंतर जर आपण पाहिलं तर इथं अजूनही 2 षटक शिल्लक असतील, अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील, अजूनही तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता. कमीत कमी 40 ते 45 धावा जर तुम्ही धावफलकावर लावल्या तर नक्कीच त्या धावसंख्येचं संरक्षण करण्याची क्षमता तुम्ही ठेवू शकता. मात्र त्या धावा यायला हव्यात. गणेश ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते. पंच तटस्थ. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गणेशच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली आहे, हरकत नाहीये. चेंडू निर्धाव केलाय. प्रकाश नाईक अतिशय अनुभवी फलंदाज, हुशार फलंदाज. अजूनही 11 चेंडू बाकी असतील. कौतुक करावं लागेल नागाव संघाचं. गोलंदाजी चांगली होती, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. मात्र इथून दातिवली संघाच्या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चूक करतात. मित्रनाथ चूक करतात आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. अंदाज चुकला मित्रनाथ यांचा. अगोदर पुढे आले. जर जागेवर थांबले असते तर नक्की झेल झाला असता. मात्र जर तरला अंतर असतं. महत्वाचा चौकार आला. 4 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. आमचे गुणलेखक, आमचे मित्र कल्पेश पाटील नागाव अतिशय चांगलं गुणलेखन सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आलोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गणेश तयार. ऑफ साइडला खेळतात. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव घेतली जाते. फंबल होते, चूक होते. धावा येतात दातिवली संघासाठी. मागच्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर आपण पाहिलं 2 धावा येत आहेत. नाही त्याचं नक्कीच कल्पेश सातत्याने चुका होत आहेत. कारण पहिल्या 2 षटकात फक्त 14 धावा होत्या आपण पाहिलं. मात्र इथं पाहिलं तर फलंदाजी चांगली होते. गणेश राटा मोर विकेट. इथं मात्र फटका फसलाय. बघूया फलतूरमध्ये झेल होईल का. गणेश सुरेख झेल टिपला जातोय. कारण गोलंदाजी केल्यानंतर फलतूरमध्ये झेल घेणं थोडंसं कठीण असतं. स्वतःला सावरलं, स्ट्रेच केलं आणि इथं सुरेख झेल टिपला जातोय. आणि 5 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 20.
तर दातुली संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. या षटकातील चेंडू अजूनही शिल्लक असतील ते 2. अजूनही 8 चेंडू बाकी असतील. 8 चेंडूंमध्ये धावा होतील, मात्र तुम्ही तशी फलंदाजी करायला हवी. आता मात्र तुम्हाला कमीत कमी 8 चेंडूंमध्ये 40 धावा पर्यंत तरी जायला हवं, कारण 10च्या सरासरीने 40 धावा जरी असल्या तरी मात्र त्या डिफेन्स करण्याची क्षमता हा दातुली संघ ठेवू शकतो. मात्र त्या धावा फलकर दिसायला हव्यात. ऑन साईडला खेळता चेंडू नो मॅटांमध्ये पडतोय. पहिली धाव वेगाने घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय, हरकत नाहीये, सिंगल कंप्लीट. बघा चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, क्षेत्ररक्षणाची साथ लाभते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा. धावा येणं फार महत्वाचं असेल दातुली संघासाठी. प्रयत्न केला जातो या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. समोर खेळतात, मात्र इथं फटका बसला. यष्टी रक्षक मोतीराम पाटील आलेत, झेल सुटलाय. बघा धावा फार महत्वाचे असतात. षटक क्रमांक 3 इथं संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकर माफक धावसंख्या फक्त 21. आणि या षटकाचा जर विचार केला तर काय गोलंदाजी केली राजू मडवी गणेश यांनी. फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. एका गोलंदाजाने एका षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, मात्र 2 गोलंदाजांनी 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 8. डगआउट मध्ये चर्चा होत होती, धाव घ्यायला हवी होती. हरकत नाही, नक्कीच धाव घ्यायला हवीच होती, कारण एक धाव आत्ताच्या घडीला तुमच्या संघासाठी फार महत्वाची आहे. मात्र धाव आली नाही, हरकत नाही. मात्र अजूनही एक षटक बाकी असेल, 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडूंमध्ये तुम्ही धावा कुटण्याचा प्रयत्न करा. एक सन्मानजनक धावसंख्या तुम्ही धाव फलकावर लावा, तरच तुम्ही त्या धावांचं रक्षण दुसऱ्या सत्रामध्ये करू शकता. मात्र धावा या व्हायलाच हव्यात. मित्रांनो येत आहे शेवटचं षटक मार्गस्थ. दोन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. एका षटकात 13 धावा आल्या, मात्र 2 षटकात फक्त 8 धावा आल्या. आणि इथून 2 षटकांमध्ये कमबॅक केलं तर नागाव संघानं. अजूनही 6 चेंडू बाकी असतील. मित्रांनो तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पंच संतोष पाटील वाईडचा इशारा करतात. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, 22 वर पोहोचते. नक्कीच हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाज कुठेतरी दबावाखाली वावरतायत. इथे मात्र फटका फसलाय. झेल होईल का पाहायचा. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न मित्रनाथच्या माध्यमातून झेल टिपला जातोय आणि फलंदाज प्रमोद मडवी बॅक टू पॅव्हिलियन. दातुली संघाची फलंदाजी चांगली आहे, मात्र ती फलंदाजी आत्ताच्या सामन्यामध्ये दिसली नाहीये. कारण एक मजबूत फलंदाजी, खोलवर फलंदाजी असते सातत्यानं. शिरीष म्हात्रे असतील, अतुल पाटील असतील, मनोज खंडागळे असतील, प्रकाश नाईक असतील, सत्यवान असतील, प्रमोद मडवी असतील, मात्र या फलंदाजांची फलंदाजी या सामन्यामध्ये दिसली नाहीये. प्रदीप आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज हरेश. 22 धावा आपण पाहतो धाव फलकावर. शेवटच्या षटकामध्ये मित्रनाथ चांगली गोलंदाजी करतायत. कार्पेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 23 वर पोहोचते. डबल सिंगलने आता मात्र काही होणार नाही, कारण लक्ष जर चांगलं ठेवायचं असेल, तुम्हाला धावांचं संरक्षण करायचं असेल, तर तुमच्या गोलंदाजांसाठी धावा या यायलाच हव्यात. मित्रनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. हाणामारीच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतो मित्रनाथच्या माध्यमातून. संघाचं नेतृत्व आपण पाहतोय मोतीराम पाटीलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. गुड बॉलिंग मित्रनाथ, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळतात, मात्र फटका फसला. असं वाटलं की ते समोर खेळतात आणि सुरेख झेल टिपला जातो. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय मोतीराम पाटील आणि फलंदाजाला इथे माघारी परतावं लागतंय.
नाजूक स्थिती आपण पाहतो ती दातुली संघाची. फक्त धावा आपण पाहतो दाफलकर फक्त आणि फक्त 23 धावा. पहिलं षटक राहिलं दातुली संघाच्या बाजूने 13 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 2 गोलंदाजांनी फक्त 8 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये मित्रनाथ सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग मित्रनाथ. तर अजूनही 2 चेंडू बाकी असतील. हरेश आणि संजय हे 2 फलंदाज खेळपट्टीवर 2 मोठे फटके येणे गरजेचं असेल दातुली संघासाठी. 4 फलंदाज शून्यावर बाद झालेत. फटका फर्स्ट. चौकार आला तर 29 होतील. षटकार आला तर 31 होतील. पंचवीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. मित्रनाथ राईट मोर विकेट. खराब गोलंदाजी वाईटचा इशारा केलाय. पंचांनी धावसंख्या पोहोचते 26 वर. मित्रनाथ राईट मोर विकेट. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. अंतर कापतात मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. शेवटच्या चेंडूवर येतो तो चौकार आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30. तर मी तर चला चिकनगर आणि मानपाडा संघ नाणेफेकीसाठी या. 4 षटकं इथे संपले. 4 षटकांमध्ये दातुली संघाने धावा कुठल्या त्या 30 आणि 31 धावांचं एक मापक लक्ष ठेवलं ते नागाव संघासमोर. नागाव संघाची गोलंदाजी चांगली झाली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि इथून मात्र फार मोठा संघर्ष करावा लागेल तो दातुली संघाला. कारण 31 धावांचा डिफेन्स करायचा आहे. चेसिंग हे कंपल्सरी असतं 40+ स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ती चेसिंग कशा पद्धतीने केली जाईल, धावांचा डिफेन्स कशा पद्धतीने केली जाईल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक नारिली गावचा गोड आवाज जगदीश पाटील यांना. हॅलो, धन्यवाद पंडित दादा पाटील. चला टॉससाठी या. चिकनगर आणि मानपाडा याच्यामध्ये येणारा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी इन्व्हाइट करतोय आपण. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 30 या धावसंख्येवरती थांबवलं आहे आणि 31 धावेची गरज आहे. ती मात्र जय गावदेव नागाव टीमला. मात्र 31 धाबांची जरी गरज असली तरी सुद्धा लो स्कोरचे सामने कधी कधी रफ अँड टफ होतात. हे बऱ्याच वेळा असं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय.
तर सलामीची जोडी मैदानामध्ये गणेश पाटील आणि बालाराम पाटील ही जोडी येत असताना आपल्याला पाहा मिळतोय मैदानामध्ये. दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. अभिमन्यू भोईर आहेत आमचे मंचावरती ज्येष्ठ नागरिक, त्यांचे शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चिकनगर आणि मानपाडा. गोलंदाज पाहतोय अतुल पाटीलला पहिलं षटक. पहिलाच बॉल ऑफ ड्राय करायचं होतं. तर स्ट्रॉंग अपील. यास फलंदाज होतोय बाद येथून पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागलाय. कॉट बिहाइंडचं अपील पहा मिळालं आणि पहिलाच खेळाडू गणेश पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय 0 या धावसंख्येवरती. एकतीस धावेचं लक्ष्य आणि 31 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. जेव्हा असं कधी कधी चित्र असं पहा मिळतंय. वन डाऊनचा फलंदाज उत्तम पाटील आणि याच दरम्यान हेमंत म्हात्रे यांचं आगमन झालंय. विशाल आलिमकर यांना सुद्धा पाहतोय आपण सामन्याचा आनंद घेत असताना. यावेळेस ड्राईव्ह करतात अतिशय चांगला फटका आणि या 4 रन्स मिळतील. थोडंसं गॅप शॉट सिलेक्शन पहा मिळालं. बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. तर निश्चित यावर्षी पाहिलं तर उत्तम पाटीलचा फॉर्म जबरदस्त आहे आणि त्याच्या बॅटमधून यावर्षी एक अर्धशतक सुद्धा पहा मिळालंय आपल्याला. एडुटण्याच्या मैदानावरती तोच खेळाडू पाहतोय आपण. तेथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पाहतोय आपण एचचा अपील आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2 लागलाय 4 या धावसंख्येवरती. तर 4 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. 31 लक्ष असताना पहा मिळतं नवीन फलंदाज मैदानामध्ये मोतीराम पाटील येत असताना टीमचे कॅप्टन पहा मिळतात. 2-4 अशी स्थिती झाली आहे.
चा प्रयत्न किया या बॅक टू बॉलर्स मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळते. फुलटॉस बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं मात्र नाहीये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न धावचीची संधी आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग पहा मिळतो आपल्याला इथून करत असताना. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल यावेळेस चांगला बॉल अतिशय कोलवर टप्प्याचा मात्र जसा चेंडू पडला तसं मात्र थोडासा उचली घेतली आणि फक्त 7 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पहा मिळतात. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये अतुल पाटीलची आणि एकूण 31चं लक्ष असताना 7 रन्स. तर दुसरा षटक गोलंदाज शिरीष मात्रेला पाहतोय आपण. मोतीराम आणि बालाराम ही जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक होतं ते मात्र संपलंय आता. त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पहा मिळेल. पहिलाच बॉल लेटकट केला जातोय. पॉईंटच्या क्षेत्रामधून 2 धावाचा कॉल दिला गेलाय आणि या 2 धावा पूर्ण करत असताना ते मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. अद्यापर्यंत पाहिले तर 2 खेळाडू बाद झाल्यात. यावेळेस हुक केला जातोय. वेट अँड वॉच. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला आणि 4 धावा 4 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल होता. फुल टॉस आणि गॅपमध्ये ढकललाय. 2 क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात मात्र तोपर्यंत 2 धावा सहजरित्या ते एकवटल्या जातील आणि 2 धावसंख्या पुढे सरकताना आता पहा मिळतोय आपल्याला 15 स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा लेटकट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. झेल दिला जातोय. फलंदाज बाद आणि 15 धावसंख्येवरती नागाव टीमला 3रा धक्का. न्यू बॅट्समन राजू मडवी मैदानामध्ये येत असताना
आणि 4 रन्स मिळाल्यात. फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आणि स्कोर पाहिला तर 19 बाराम पाटीलच्या बॅटमधून चौकार पाहा मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा फुलटॉस आणि नो बॉलचा इशारा केलाय. ते 2 धावा मिळतील का तिसरे धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल येथे आणि 3 धावा आणि नो बॉल म्हणजे 4 रन्स आणि पुढचा बॉल फ्री हिट. एकूण 4 धावा 23 धावा स्कोरबोर्ड वरती आणि फ्री हिटचा चेंडू पहा मिळेल आता आपल्याला. यावेळेस फटका तर चांगला आणि रन सुद्धा मिळतील. पुन्हा एकदा चौकार 4 धावा आणि जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीमला पाहतोय 27 धावा 2 ओव्हरमध्ये. चला ते ते पाहिले तर गरज आहे ती आता धावांची फक्त 4 धावेची गरज आहे. 12 बॉल 4 समीकरण सामना थोडासा सोपा झालाय. नेक्स्ट मॅच या दोन्ही संघ रेडेरा चिकनगर आणि मानपाडा या 2 टीम मध्ये सामना खेळवला जाईल. प्रमोद मडवे आलेत तिसरे षटक. कारण सुरुवातीला दातिवली संघाची फलंदाजी झाली नाही आहे आणि यावेळेस मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. जवळपास खेळाडू नाही आहे. रन्स मिळतील निश्चित या ठिकाणी 2. धावा आपल्याला पहा मिळतात. आणि या विजयाचा फटका पहा मिळतोय. विजय साकारला गेलाय नागाव टीमच्या वतीने. वेल प्लेट. 2 सामने जिंकून हा संघ पुढे सरकलाय आणि चला दोन्ही टीम आता चिकनगर संघ टॉस जिंकलाय आपण. यस बॉलिंग फिल्डिंग करणार आहेत तर